नमस्कार मंडळी. सर्वप्रथम तर आपल्या सर्व साधक मंडळींना गुढीपाडव्याच्या, चैत्र नवरात्रीच्या व हिंदू नववर्षाच्या निमित्ताने अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. चैत्र महिन्याची सुरुवात होत आहे गुढीपाडव्याच्या दिवशी, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा गुरुवार 19 मार्च व चैत्र महिन्याची समाप्ती होणार आहे चैत्र अमावास्या शुक्रवार 17 एप्रिल या दिवशी. म्हणजे या चैत्र महिन्यात आपल्याला करायची आहे साधना व उपासना, ऐश्वर्य, संपन्नता, सुख, समाधान यांची प्राप्ती करून देणाऱ्या माता महालक्ष्मीची. आपल्या कुटुंबात, आपल्या कार्यात, उद्योग, व्यवसायात, नोकरीत चांगले यश मिळावं, आयुष्याला एक प्रकारची सिद्धता व स्थिरता प्राप्त व्हावी, सर्वांशी एकोपा आणि नातेसंबंधातली गोडवा निर्माण व्हावा व तो चिरंतर टिकावा, वाढावा, यासाठी आपल्याला माता महालक्ष्मीची मंत्र साधना या संपूर्ण महिन्यात करायची आहे. ही साधना आपल्याला रोज शक्यतो सकाळच्या वेळेत किंवा तुमच्या सोयीनुसार करायची आहे. या साधना उपासनामध्ये आपण करणार आहोत महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण. चला तर मग जाणून घेऊया कशी करायची ही साधना. यामध्ये आपल्याला रोज सकाळी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचा पाठ 3 वेळा आपल्या देव्हाऱ्यासमोर बसून किंवा उत्तर अथवा पूर्व दिशेकडे तोंड करून पठण करायचं आहे. यावेळी आपल्या समोर 5 लवंगा, एकदा वाटीत घ्या, 5 लवंगा किंवा आणि एक दालचिनीचा तुकडा, छोटा तुकडा ठेवायचा आहे किंवा आपल्या हातात ठेवायचा. महालक्ष्मी अष्टकाचे 3 पाठ पूर्ण झाल्यानंतर या 5 लवंगांपैकी 2 लवंगा देवासमोर एखाद्या छोट्या वाटीत कापूर ठेवून पेटवून त्यामध्ये स्वाहा करायच्या आहेत, म्हणजेच त्या अग्नीमध्ये सोडून द्यायच्या आहेत. उरलेल्या 2 लवंग संध्याकाळी पुन्हा देवासमोर कापूर पेटवून अष्टकाचे पाठ केले तर उत्तम, त्यानंतर स्वाहा करायच्या आहेत. अशा प्रकारे देवासमोर आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी कापूर पेटवून त्यामध्ये सकाळी 2 लवंगा, संध्याकाळी 2 लवंगा अशा स्वाहा करायच्या आहेत. व उरलेले 1 लवंग 5 पैकी आणि दालचिनीचा तो तुकडा आपल्याला तिजोरीमध्ये एखाद्या वाटीमध्ये ठेवायचा आहे, म्हणजे आपण साठवायचा आहे. अशी जमा झालेल्या सर्व लवंग आणि दालचिनी तिजोरीमधल्या चैत्र महिन्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे चैत्र अमावास्येला देवासमोर कोणत्याही वेळेत, शक्यतो संध्याकाळी उत्तम, भीमसेनी कापूर पेटवून एका छोट्या वाटीत वगैरे त्यामध्ये ह्या एक एक करून स्वाहा करायच्यात. फक्त या वेळेला एक एक लवंग किंवा एक एक दालचिनीचा तुकडा जे काही आपल्या हातात येईल ते ओम श्रीम नमः स्वाहा, ओम श्रीम नमः स्वाहा असा लक्ष्मीचा बीजमंत्र म्हणत स्वाहाकार करायचा आहे. तसेच या चैत्र नवरात्रीमध्ये ज्यांना रामरक्षा स्तोत्र सिद्ध करायचे आहे त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवसापासून रामनवमीपर्यंत रोज 9 वेळा रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे. याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक आणि बरेच काही या चैत्रातले संदर्भातले व्हिडिओची लिंक खाली देत आहोत, अवश्य पहा. म्हणजे या चैत्र नवरात्रीमध्ये अनुष्ठानाने सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सर्व कार्यसिद्धी यंत्र, सरस्वती यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र, दक्षिण द्वार दोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, त्याचबरोबर दक्षिणावर्ती शंख, स्फटिक, पारत, नर्मदेश्वर शिवलिंग सुद्धा भारतामध्ये आपल्याला कुठेही आमच्याकडून मागवायचं असेल, ऑर्डर द्यायची असेल तर त्यासाठी आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून त्याविषयीची माहिती घ्या आणि आपली ऑर्डर बुक करा. यासाठी आमचा संपर्क नंबर नेहमी असतो तोच 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. तसेच ज्यांना वास्तू आणि ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं आहे, हे ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन दिलं जातं, त्यासाठी सुद्धा याच नंबरवरती व्हॉट्सअप करून कशी दिली जाते आपल्याला या संदर्भातली माहिती, कसं केलं जातं कन्सल्टेशन, ही माहिती आम्ही पाठवतो. ती छानपैकी समजून घ्या, वाचून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट्स अवश्य बुक करू शकता. तसेच मंडळी, आपण जी 3 पुस्तकं प्रकाशित केलीत त्यापैकी विविध देवदेवतांची स्तोत्र आणि मंत्र संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी 330 रुपये फोनपे करून आमच्या नंबरवर आपण त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा, पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कोणीही या ग्रंथाचं वाचन, पारायण सुद्धा करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता पुस्तक. यामध्ये विविध देवदेवतांची
महत्त्वपूर्ण काही ग्रहांचे 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच मंडळी, आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीप पात्र सुद्धा आपण ऑर्डर करू शकता. माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. मंडळी, असा हा चैत्र महिना आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणि भरभराट घेऊन यावं. आणि हे नवीन वर्ष आहे, हिंदू नवीन वर्ष, त्यामुळे हे सगळं संपूर्ण नवीन वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचं जावं ही भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभ असावा. धन्यवाद.